आई आले म्हणत ती आतल्या खोलीत गेली. चार्जरला लावलेला फोन तिने हातात घेतला. त्यावर मुकुंद सर नाव झळकत होतं. तिने पटकन उचलला आणि बाहेर गेली. टीव्ही बघण्यात बिझी असलेल्या बाबांना काही कळलं नाही. असेल कुणा मैत्रिणीचा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. हॅलो अहो, फोन का केलास? मेसेज करायचा ना, ती म्हणाली. नाही ग, मेसेजवर तुझा आवाज नसताना ऐकू आला, तो खट्याळपणे म्हणाला. पोचलात ना व्यवस्थित? आणि जेवून घ्या, मगाशी भूक लागली होती ना तुम्हाला. अगं आत्ता जेवलो, अगदी मस्त बेत होता. आज मसाले भात, वांग्याची भाजी, आमटी, फुलके, मस्त जेवण झालं, त्याने सांगितलं. आणि गोड? तुम्हाला नाही का आवडत जेवणानंतर गोड? तिने भाबडेपणाने प्रश्न विचारला. आवडतं ना, पण आज ते जेवणाच्या आधीच मिळालं होतं. ते कसं? ती म्हणाली. काय आहे ना, आज माझ्या बायकोने काय गोड मुका दिला, अगदी सगळं गोड गोड झालं होतं. म्हणून मग आईला तिखट बेत बनवायला सांगितला. तो तिला चिडवत म्हणाला. मुक्याची आठवण होताच तिच्या गालावर पुन्हा लाली चढली. पुरे आता झोपा, तिनं कसं बसं म्हटलं. आपल्या आठवणीत निद्रा प्रसन्न होणं जरा कठीणच दिसतंय. तरी प्रयत्न करतो. शुभरात्री राणी सरकार, असं म्हणत त्याने फोन ठेवला. तीही आत येऊन टीव्ही पाहत बसली. ताईला संशय आलाच होता म्हणून रात्री तिने तिच्याकडून काढून घेतलं. तर आता 3 लोकांना त्यांच्या नात्याची कल्पना होती. तिची ताई, त्याचा दादा आणि विश्वा. त्या दिवशी रात्र तिच्या आणि त्याच्या आयुष्यातली धुंद रात्र होती. दोघेही काहीसे बेचैन झाले होते एकमेकांच्या ओढीने आणि सुरू झाली होती त्यांची प्रेम कहाणी. ते दोघं रोज शनिवारी भेटायचे. आठवड्याभराच्या गप्पा मारायचे. तो तिला अभ्यासात मदत करायचा. तिच्या घरात तिच्या ताईला त्याच्याबद्दल माहीत होतं आणि त्याच्या घरात त्याच्या दादाला यांच्या एकमेकांबद्दल कल्पना दिली होती. तो तिला घ्यायला कॉलेजला जायचा तेव्हा विश्वा तिला लगबगीनं पाठवून द्यायची, कारण त्या दोघी एकत्र शिकत होत्या. कधी कधी त्याचे निरोप तिच्यापर्यंत आणि तिचे निरोप त्याच्यापर्यंत पोचवायची. त्यांनी एकमेकांना बरंच समजून घेतलं होतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, रागरुसवे सगळ्यांची त्यांना माहिती झाली होती. ते कधीतरी मूव्हीला जायचे, पण क्वचितच, कारण तिला अभ्यास असायचा. नाहीतर एरवी त्यांना ठरलेला तो हिरवा माळरान होताच, जेथे ते पहिल्यांदा आले होते. तेथे ते गाडीत शेजारी बसून तासनतास गप्पा मारायचे. तो तिला बस स्टँडवर सोडायचा आणि महिन्यातून एकदा तो तिला घरी सोडायचा. कुणालाही संशय येऊ नये म्हणून एकदा असं ठरलं होतं तिने. हिवाळा सुरू झाला होता. गुलाबी थंडी दोघांच्या प्रेमात रंग भरत होती. तिचं कॉलेज आणि त्याचा शिक्षकी पेशा सगळं सुरळीत चाललं होतं आणि त्यांच्या शनिवार तर ठरलेलेच. आजही त्याच्यासाठी थांबलेली. कॉलेजच्या गेटपाशी एकटी नव्हती, विश्वा होती सोबत. दोघींच्या गप्पा सुरू होत्या. अगं काय हे, किती वेळ अजून लागणार आहे सरांना? विचार की. तुला घेऊन जातील ते, मला 15 मिनिटं थांबावं लागेल बससाठी, विश्वा कुरकुरत म्हणाली. येतील अगं, आणि तुला सोडते की म्हासपाला बस स्टँडवर. मग तर झालं ना. विशू, तूच तर आहेस ना गं आमच्यामधला जोडणारा धागा. तुझ्यामुळे तर भेटलेत ना आम्ही, अनु म्हणाली. बरं मॅडम, मस्का मारणं पुरे. काही नको सोडायला, मी कशाला कबाब में हड्डी, विश्वा हसत म्हणाली. अगं आज त्यांचा क्लास होता, मगाशी निघालेत असं म्हणाले होते फोनवर. आता ड्राईव्ह करत असतील. थांबूया ना थोडा वेळ, तिने स्पष्ट केले. तेवढ्यात तो तिथे पोहोचला. सॉरी, लेट झाला मला. चल निघूया. सर, विश्वाला आपण बस स्टँडवर सोडूया, मग पुढे जाऊ, तिनं सांगितले. बरं, जसं तू म्हणशील. त्या दोघी मागे बसल्या. ते 20 मिनिटात बस स्टँडला पोहोचले. तिला सोडून ती पुढे बसली आणि त्याची गाडी पणजीच्या मॅनग्रुव्हच्या दिशेने धावू लागली. ते फोटोशूटसाठी चांगलं प्रसिद्ध ठिकाण होतं. त्यांनी सोबतचे नाजूक क्षण त्या दिवशी कॅमेऱ्यात बंद केले आणि ते घरी परतले. वर्ष सरलं. उन्हाळ्याची सुट्टी लागण्याअगोदर
शेवटच्या शनिवारी ते भेटले होते. कोलवा बीचवर काही अंतरावर ट्विंकली फेरी नावाचा शांत समुद्र किनाऱ्याचा स्पॉट होता. तिथे सहसा कोणी येत जात नसे. त्याला जेव्हा उदास वाटायचं त्यावेळी तो अनेकदा येथे येऊन गेला. तिला पहिल्यांदाच घेऊन आला होता, कारण आता 2 महिन्यांनी त्यांना भेटता येणार होते. त्यामुळे दोघेही दुःखी होते. तसंही फोन होतेच, पण 2 महिने सहवास लाभणार नव्हता म्हणून अंतःकरण जड झालं होतं. तो तिला मिठीत घेऊन समुद्रकिनारी लाटावर चालत होता. ए पिल्लू, बोल ना, गपगप का आहेस? सवय नाही ग तुला असं शांत बसलेली बघण्याची, तो सौम्यपणे सांगत म्हणाला. नाही हो, काही सुचत नाही. असंच राहू द्या ना, ती हळू बोलली. बरं. त्या दिवशी जास्त बोलणं झालं नाही. खरं तर ती प्रचंड बडबड करायची, पण तो तिची बडबड प्रेमानं झेलायचा आणि तिला गरमी अजिबात सहन व्हायची नाही. सतत काहीतरी थंड लागायचं तिला खायला. तो तिला ते घेऊन द्यायचा. कधीतरी थट्टेनं तो तिला म्हणायचा, अगं ए, तू खरंच गर्लफ्रेंड आहेस ना? फक्त खाऊच मागते. कधीतरी शॉपिंग, एखादी ड्रेस असा तरी हट्ट करायचा. मग ती खळखळून हसायची आणि म्हणायची, मला तुमच्यासोबत छोटे छोटे क्षण भरभरून जगायचे. त्या क्षणाचा पुरेपूर आनंद उपभोगायचा आहे. आणि वस्तूंचं काय, आपण कधीही घेऊ शकतो नाही का? आणि उगाचच वायफळ खर्च मला आवडत नाही. आणि हे असे छोटे छोटे क्षण शेवटपर्यंत स्मरणात राहतात आणि खाल्लेलं निदान जीवाला तरी लागतं. आणि तुम्हाला जर मी हट्ट करावा असं वाटत असेल तर लग्नानंतर तुम्ही स्वतः सांगेपर्यंत की आता बस तोपर्यंत हट्ट करेन. मग तर झालं ना? चला, आता मला उसाचा रस हवाय. अशी संभाषणे त्यांची चालायची. पण आज मावळतीला कललेल्या सूर्याच्या झळांपेक्षा ती विरहाची झळा अनुभवत होती आणि पर्यायाने शांतता होती. आणि तिची ती शांतता त्याला अस्वस्थ करत होती. 2 महिने असेच गेले. रोज चॅट करायचे दोघे. बारीक सारीक चौकशी करायचे. तिचं कॉलेज सुरू झालं आणि त्याला 3 आठवड्यांसाठी ट्रेनिंगला जावं लागलं. त्यामुळे 2 महिन्यांचा दीर्घ प्रतीक्षेनंतर सुद्धा दोघांना भेटता आलं नाही. शेवटी 4थ्या आठवड्यात ते भेटले. ते आज कॅफेत भेटले होते. कॉफी ऑर्डर दिली आणि बोलत बसले. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने तो उचलला. तिच्या कानावर येतो एवढंच पडलं आणि तो समोर येऊन बसला. काय झालं? तिने हिरमुसत विचारलं. सॉरी ना, अर्जंट आहे ग जरा. मग मी जाऊ का? घड्याळात बघत ती बोलली. आता 2 तासांनी बस आहे. तोवर मला स्टँडवर माशा मारत बसावं लागेल. नको, तू एक काम कर, माझ्यासोबत घरी चल माझ्या. मी अर्धा पाऊण तासात काम उरकून येतो, मग आपण निघू, त्याने सांगितलं. तुमच्या घरी? काय म्हणून येऊ? नकोच, मी इथे बसते, ती घाबरत म्हणाली. अगं चल ना, घरी फक्त आई आहे, दुसरं कोणी नाही. बाबा गेलेत पिकनिकला, वहिनी माहेरी गेली, तिला आणायला दादाही गेलाय, तो संध्याकाळी येईल. चल ना, नाहीतर कामात लक्ष नाही लागायचं माझं. तो म्हणाला. ठीक आहे, येते मी, तिने त्याला सांगितलं. दोघे 15 मिनिटात घरी पोहोचले. आईशी तिची ओळख त्याने आपली विद्यार्थी म्हणून करून दिली आणि आपण काम असल्याने तिला घरी आल्यावर घरी सोडतो असं सांगून तो निघून गेला. ती ओळख झाल्यावर त्याच्या आईच्या पाया पडली. तो गेल्यावर त्यांनी तिला पाणी दिलं व नाव विचारलं. तोंड ओळख करून झाली. त्या पाण्याचा ग्लास आत ठेवायला गेल्या. येताना जरा अडखळून पडल्या. गुडघ्याला मार लागला. आई ग, त्यांच्या तोंडातून किंचाळी निघाली. अनु धावत आत आली. त्यांना आधार देत बाहेर काढलं आणि सोफ्यावर बसवलं. त्या वेदनेने कणत होत्या. तिला काही अचानक आठवलं. आलेच म्हणत ती आत गेली. किचनमध्ये जाऊन तिने छोटे पातेले शोधून काढले. हळद आणि तेलही समोरच होतं. येताना अंगणातल्या कोरफडीवर नजर पडली होती तिची. त्यांच्या परवानगीने छत्री घेऊन ती बाहेर कोरफड जाऊन घेऊन आली. तिने पटकन सगळं उगाळलं. तिच्या भाषेत खता तयार झाला. ते मिश्रण घेऊन ती बाहेर आली. सोसाट्याचा वारा वाहत होता. बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता.
वातावरण थंड होतं. ती त्यांचा पाय चोळत होती. वेदनेवरून त्यांचं लक्ष हटावं म्हणून तिने बोलायला सुरुवात केली. मी तुम्हाला काय म्हणू? आईच म्हण. हां म्हणते. ते मिश्रण उचललं आणि कडक लेप शेकायला सुरुवात केली. शेकताना त्यांच्या गप्पा रंगल्या आणि त्या वेदना विसरल्या. तिचं गाव, तिचे आईवडील, शिक्षण या दोघींची ओळख अशी गप्पा होत होत्या. अगं भांडी, कपडे पडलेत. आल्यावर ती बिचारी करत बसेल. त्यात छोटं बाळ पण आहे. त्या परीला पण सांभाळायचं असतं गं तिला. मुकुंद नाहीये, नाहीतर त्याच्याकडे रमते ती छान. काढ बाई, हे जाते, बरं वाटते आता. नको, तुम्ही बसा इथे, मी करते. असं म्हणत तिने सरळ किचन गाठलं. भांडी धुवून झाल्यावर ती कपड्याकडे वळली. तिने वॉशिंग मशीन सुरू केलं आणि त्यांच्या सूचनेनुसार सगळं करत गेली. तिने कपडे बादलीत काढले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुकवायला घेऊन गेली. यात अर्धा पाऊण तास उलटला. त्या दोघींना कसा गेला कळला नाही. मी आल्यावर लेप काढू असं सांगून ती वर गेली. ती वर असताना तो आला. आई, गेली काय ही? आणि हे काय झालं? आईने सारा प्रसंग सांगितला. आई, मी आलोच, तिला मदत करतो जरा. तो पाऊल न वाजवता वर आला आणि पाठून तिला मिठी मारली. ती दचकली, पण लगेच सावरली आणि मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अहो सोडा ना, काय करताय? आई येतील. अरे वा, आई का? चांगलं आहे. तू आता बोललीस ना, हेच वाक्य असंच म्हणशील. पण जेव्हा तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं डोरलं आणि हातावर मेहंदी असेल, हातात माझ्या नावाचा चुडा असेल आणि भांगेत माझ्या नावाचं कुंकू असेल. तिला पटकन तो पुन्हा मिठीत घट्ट करत बोलला, आणि आदल्या रात्री मी प्रेमाने कुस्करलेल्या तुझ्या शरीरावरून ओघळणारे पाणी आणि साडी नेसलेल्या तुझ्या या उघड्या कमरेवरून हात फिरवणारा हात आणि ओले केस बाजूला सारून तुझ्या मानेवरून फिरणारा श्वास माझे असतील. असं म्हणून त्याने हलकेच तिच्या मानेला चावा घेतला. ती उत्तेजित झाली आणि तिच्या अंगातून वीज सळसळत गेल्यासारखं तिला वाटलं. क्षणभर केस न केस ताट झाला. कशीबशी स्वतःला सावरत ती त्याच्यापासून विलग झाली आणि थरथरत खाली आली. इतक्या थंड वातावरणात तिला घाम फुटला. आई, तुम्हाला चहा हवाय का? मी सरांसाठी ठेवते. बोलताना तिचे शब्द अडखळत होते आणि घाम चेहऱ्यावरून ओघळत होता. अगं हो, ठेव तू. आपल्या तिघांचा चहा. पण काय झालं, एवढी घामाच्या धारा का लागल्या? त्या म्हणाल्या. काही नाही, असं म्हणत ती किचनमध्ये गेली. त्यांना विचारून चहा ठेवला. बाजूलाच थोडीशी राहिलेली कोरफड आणि तेल दाट करून उकळलं. ओटा साफ करून ठेवला आणि बाहेर आली. तिने आधीचा लेप काढला आणि ताजा उकळलेला लेप त्यांच्या पायावर चोळू लागली. तेवढ्यात तो खाली आला. सर, चहा उकळला असेल, प्लीज जरा गॅस बंद करा ना. मी आलेच, असं तिने म्हणताच तो आत गेला. तिचाही लेप लावून झालाच होता. चहा आणायला ती आत गेली. काय राणी सरकार, रागावलात का? तो लढीवारपणे बोलला. नाही तर का? वाटलं तुम्हाला असं की मी रागवले म्हणून? ती चहा ओतत म्हणाली. अगं मगाशी फोन केला तेव्हा नुसतं हो हेच करत होतीस. नीट बोलली नाहीस. मला वाटलं मी आज तुला खोटं सांगून इथं आणलं म्हणून तू रागावली असशील. काय तुम्ही असं का केलं? ते राहू द्या. मी इथं आल्यापासून फोनला हातसुद्धा लावला नाही. मग फोन कोणी उचलला? दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. आई. अरे देवा, माती खाल्ली मी. असं सगळं बोललो म्हणजे तिला सारं कळलं असेल. दोघे काय ते समजले. चहाचा ट्रे घेऊन दोघे बाहेर आले. चहा पिता पिता आई उद्गारल्या. मी सरळ विषयालाच हात घालते. बोलू का मुकुंद? हो आई, बोल ना. तो दबकत बोलला. मी कप बशा आत घेऊन जाते, असं म्हणत ती उठली होती. थांब, मला दोघांशी बोलायचंय. आता मार्गच नव्हता. दोघांनाही त्या काय बोलणार हे आधीच कळलं होतं. ती बसली. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, हो ना?
आईने पहिला बॉम्ब टाकला. आता सगळं सांगावंच लागणार, तो म्हणाला. आई तुला मान्य आहे की नाही? नसेल तसंही सांग. आत्ताच तिला तिच्या घरी सोडतो आणि तुझ्या पायाशपथ कधी तिला भेटणार नाही. हे ऐकताच तिच्या डोळ्यातून पाणी तरळलं. तिची नजर खाली गेली आणि अश्रू डोळ्यातून गालावर उतरले. आईने एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि तिला जवळ घेतलं. काय रे मुकुंदा, माझं पूर्ण बोलणं तर ऐकून घे. माझ्या सोन्यासारख्या सुनेला रडवलंच बघ. तिने आईच्या डोळ्यात पाहिलं. म्हणजे आई तुला मान्य आहे? तुला तिला काहीच विचारायचं नाही? तो जवळपास ओरडलाच. हो अरे, मगाशी तू जेव्हा फोन केलास तेव्हा ती आत भांडी घासत होती. पाण्याच्या आवाजामुळे तिला तो ऐकू गेला नाही आणि तुझं नाव दिसलं म्हणून मी तो उचलला. आणि मी बोलते हे सांगण्या अगोदरच तू बोलायला सुरुवात केली की तू कामाचं खोटं बोललास आणि तिला इथे आणून सोडलं कारण तुला तिला आपलं घर दाखवायचं होतं. पण हे सगळं तिने ऐकण्याऐवजी मी ऐकलं आणि मला तुमचं गुपित समजलं. अनायसे मला लागलं आणि तिची परोपकार वृत्ती मला समजली. आता वेगळी परीक्षा घ्यायची गरज नाही. तिने प्रसंगावधान राखलं. यावर तिची धीट वृत्ती कळते. फार गुणी पोर आहे हं. छान सांभाळेल तुला आणि तुझ्या संसाराला, आई भरभरून बोलली. दोघे तिच्या पाया पडले. सुखात राहा हं पोरांनो, आईने आशीर्वाद दिला. अरे जा, तिला घर दाखव, आई म्हणाल्या. काय ग आई, तिनं सगळं घर तर बघितलं, आणखी काय बाकी आहे? तो गमतीनं म्हणाला. अरे वेड्या, तुझी म्हणजे तुमची रूम दाखव तिला, ती लाजली. दोघे वरच्या त्याच्या रूममध्ये गेले. राणी सरकार या, स्वागत आहे. तुमचं म्हणजे तुमच्या राज्यात ही माझी आणि लग्नानंतर आपली खोली. कशी वाटली? छान आहे हं, आवडली मला. 4 वाजत आले होते. आई आणि ती गप्पा मारत होत्या. काय तुम्ही बायका किती गप्पा मारता, कंटाळा नाही का येत तुम्हाला? त्यात तुम्ही सासू सुना, होणाऱ्या का होईना पण सासू सुनाच ना. आणि भांडायचं सोडून गोड गोड गप्पा काय मारताय? तो त्या दोघांना चिडवत म्हणाला. अहो सर, काय बोलताय? आमच्यात का भांडण लावताय? ती म्हणाली. तुझ्या का पोटात दुखतंय रे? सासू सुनं हे जुनं झालं. लेक आहे ती माझी, आई म्हणते ती मला. ऐकलंस ना? आई हसत म्हणाली. काय ग, एका दिवसात माझी आई पण तुझी केलीस? त्याने असं म्हणताच तिघही हसायला लागले. तेवढ्यात दादा वहिनी आले आणि त्यांची छोटी परी आली. तिने लगेच आत जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणलं. ते दोघे प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत होते. तिची मुकुंदची विद्यार्थिनी म्हणून आईने तिची ओळख करून दिली आणि आपण पडलो म्हणून तिने पाणी आणलं असेही सांगितलं. आई मी घेऊ का तिला? आईच्या हातात असलेलं 6 महिन्याचे छोटीकडे पाहताना त्यांना विचारलं. अगं परवानगी कसली मागतेस, घे की, असं म्हणत त्यांनी छोटीला तिच्याकडे दिलं. तिच्या अय्या, भाऊजींकडे असते तशीच असते बघा पिल्लू, वहिनी म्हणाल्या. ती छोटीला खेळण्यात रमली होती. तेवढ्यात तिला आईची हाक ऐकू आली. ती त्यांच्या खोलीत आली. ये इथे बस, असं म्हणत तिला जवळ बोलवलं. ती त्यांच्या समोर येऊन बसली. त्यांच्या हातात एक बॉक्स होता. एखादा हार असावा असं वाटत होतं. तिने छोटीला मांडीवर झोपवलं. त्यांनी तो उघडला. त्यात एक सुंदर हार होता. बाळ, हा माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचं लग्न ठरलं ना तेव्हा. आमच्या थोरल्या जाऊबाईंना न देता मलाच का दिला असं विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या. गार्गी, आज तू समजूतदारपणा दाखवलास, त्याची ही भेट. तेव्हा यांच्या आत्या मला खूप बोलल्या. कारण काय, ते माझ्या हातून चुकून त्यांच्यावर पाणी सांडलं. पण त्या नको तेवढं बोलल्या. पण मी सारं शांतपणे ऐकून घेतलं. नंतर सारं बोलणं झाल्यावर मी त्यांना खीर करून दिली. देताना बोलले, आज जी मी अक्षम्य चूक केली आहे त्याचीही भरपाई. असं म्हटल्यावर त्यांना त्यांची चूक उमगली आणि त्यांनी सर्वांसमोर माझी माफी मागितली आणि लग्न झाल्यावर सुद्धा मला सांभाळलं. तो समजूतदारपणा मी दाखवला म्हणून हा हार मला मिळाला. आज तुझ्या संयमामुळे हा मी तुला देते आहे. असं म्हणत त्यांनी मंद हसत तिच्या गळ्यात तो हार घातला. आई संयम
पण मी कसला संयम दाखवला, ती म्हणाली. तिच्या गळ्यावरच्या दातांच्या वळावरून हात फिरवत म्हणाल्या, हा संयम. आपण संयमी असतो ग, पण पुरुषांचा आपला मोह आवरता येत नाही. माझा मुलगा असला म्हणून काय झालं? हे एवढं वळ म्हणजे तो अगदी उत्तेजित होता. पण अशा परिस्थितीत स्वतःला अन त्याला आवरणं म्हणजे संयम नाही का? त्या तिला समजावत म्हणाल्या. तो ती विषय टाळत म्हणाली, आई, हा तुमचा जवळ असू द्या. योग्य वेळ आली की मी स्वतःहून घेईल तुमच्याकडून. कारण आता घरी नेला तर आई हजार प्रश्न पुढ्यात करेल. प्लीज. अगं त्यात प्लीज काय? ठेवते मी, असं म्हणत त्यांनी तो परत कपाटात ठेवून दिला. एव्हाना छोटी तिच्या मांडीवर पेंगत होती. ती तिला झोपवू लागली. अनु चल, निघायला हवं. आपल्याला उशीर होतोय, असं म्हणत तो आत आला. हळू बोला, छोटी झोपलीये. ती झोपली की निघूया आपण, असं म्हणत तिने शांत होण्याचा इशारा केला. तिला झोपवून ते जायला निघाले. आई जाते. पोरी, जाते नाही येते म्हणावं, त्या म्हणाल्या. येते आई, असं म्हणत ती त्यांच्या पाया पडली. दोघेही निघाले. जाता जाता त्यांच्यात जास्त गप्पा झाल्या नाहीत. पण तिने मगाचा विषय छेडला. अहो, काहीतरी सांगायचंय. बोल, काय झालं? ती वळ दाखवत म्हणाली. आईंनी हे पाहिलं. अहो, इतकी लाज वाटली ना मला. माझ्याही लक्षात नव्हतं आलं. पण त्या बोलल्या ना तेव्हा मला खरंच वेदना झाल्या. सॉरी बायको, खरंच मला कंट्रोल नाही करता आलं, तो अपराधीपणे बोलला. असू दे, ती बोलली. 7ला घरी सोडतो व परततो. 2-3 दिवसांनी ती लेक्चरला असताना त्याचा फोन आला. तिने त्याला मेसेज केला, नंतर कॉल करते, आता लेक्चर सुरू आहे. तिला संध्याकाळी वेळ होता. तिने कॉल केला. हॅलो, समोरून अनोळखी आवाज आला. तिने परत डायल चेक केला. त्याचाच होता. हॅलो, कोण बोलतंय? मी आपल्याला ओळखत नाही. मी वसुधा, मिसेस बर्वे यांची बायको. हे म्हणजे कोण? मला लाज वाटते. तरी तुम्ही सांगताय तर सांगते. आमचे हे म्हणजे तुमचे मुकुंद बर्वे. हे ऐकताच तिच्या कानात शिसं ओतल्यासारखं तिला वाटलं. तरी तिने धीर एकवटून विचारलं, आपला काहीतरी क्रॉस कनेक्शन झालंय. मी गोव्याहून फोन लावलाय. आता कुठे लागलाय सांगू शकाल का? हो, गोव्यालाच लागलाय. अमृतवेल, नियर ग्रीनलँड हॉटेल, कांडका, म्हास्पा, गोवा. पत्ता त्याचाच होता. हा तिच्या सहनशक्तीचा अंत होता. तिच्या डोळ्यासमोर सारं काही सरकलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळून वाहत होतं. ती रडत रागाने बोलली, काय काम आहे तुमचं? तुम्हाला भेटायचंय. आता तुमचं कॉलेज सुटेल ना. मी बाहेर आहे. आपण कॉफी पीत बोलूया, त्या फोनवरच्या बाईनं सांगितलं. सॉरी, मी जरा बिझी आहे. मला आज घरी लवकर जायचं आहे. मी नाही भेटू शकत तुम्हाला, ती बोलली आणि तिने फोन ठेवला. पुढच्या लेक्चरला तिचं लक्ष लागलं नाही. संध्याकाळी 4:30ला ती बाहेर पडली. गेटजवळ कोणीतरी तिची वाट पाहत होतं. त्यांना पाहिल्यावर तिने त्यांना ओळखलं. तुम्ही मुकुंद सरांच्या वहिनी ना? तिने विचारलं. हो. चल माझ्यासोबत, तुझ्याशी बोलायचंय थोडं, त्या बोलल्या. चला, असं म्हणत दोघी गाडीत बसल्या. गाडी तो चालवत होता, पण तो काहीच बोलला नाही आणि ती तर बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. गाडी एका हॉटेलसमोर थांबली. तिघेही उतरले. आत जाऊन टेबलवर जाऊन बसले. टेबल खिडकीच्या जवळ होतं. काचेतून बाहेर पाऊस दिसत होता. वहिनी समोर बसल्या होत्या आणि दोघं शेजारी बसले. मला माफ कर राधा, वहिनी म्हणाला. काय, कशासाठी? आपण तर अजून नीट एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. त्या दिवशी सुद्धा धावती भेट झाली. मग माफी कशाबद्दल? तिने गोंधळत विचारलं. माफी अशासाठी की मी मगाशी मिसेस बर्वे ती मीच होते. अगं, मला मस्करी करायची होती तुझी आणि शेवटी मी सांगणार होते, पण तू रडत रडत फोनच कट करून टाकलास. तुला रडका आवाज ऐकून तुझे सर सुद्धा रडले बरं. म्हणून मग मी त्यांना घेऊन आले.
मी पुन्हा एकदा तुम्हा दोघांची माफी मागते, वहिनीने स्पष्टीकरण दिलं. ते दोघे एकमेकांकडे पाहत होते, पण कोणी काहीच बोललं नाही. गप्प कॉफी प्यायले आणि गाडीच्या दिशेने चालले. गाडीत बसले आणि ती वहिनींना म्हणाली, वहिनी, अहो किती छान अभिनय केलास. मला खरंच वाटलं की. ती पुढं बोलणार तेवढ्यात तिने जीभ चावली, की फोनवर बोलणारी माझी बायको आहे. बघितलं वहिनी, लग्नाआधीच हा विश्वास यांचा. तो तडतडला. हे चांगलं आहे. स्वतः थट्टा मस्करी करायची आणि माझ्यावर बिल फाडायचं म्हणे विश्वास. तीही काही कमी नव्हती. बरं बरं, माझ्यामुळे गैरसमज झाला ना, याची शिक्षा मी भोगणार. येणाऱ्या शनिवारी माझ्याकडून सगळ्यांना ट्रीट. भाऊजी, आमच्या जाऊबाईंना घरी घेऊन या. पार्टी करू होममेड, वहिनींनी सांगितलं. वहिनी तो पुढे बोलणार एवढ्यात तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो पुढे काही न बोलण्याचा इशारा होता. काय झालं भाऊजी? काही अडचण आहे का शनिवारी? वहिनी म्हणाल्या. नाही वहिनी, काही नाही, ती म्हणाली. तिला बसपर्यंत पोचवून तो आणि वहिनी घरी आले. रात्री त्याचा फोन आला. अगं, मगाशी का सांगू नाही दिलं वहिनीला? तिनं समजून घेतलं असतं. अगं, 3 महिने झाले आपण भेटून बोललो नाही. मागच्या शनिवारी आईसोबत आणि आता वहिनींना होकार दिला. मग मला कधी भेटणार आहेस? तू सगळ्यांना भेट. माझ्याकडे हल्ली लक्ष नाही तुझं. म्हटलं किती दिवसांनी भेटणार, खुश होशील. तर नाही ते. तो रागातच बोलत होता. अहो हो, मला बोलू तर द्या. किती रागवलात. किती प्रेमाने वहिनी बोलल्या, म्हणून मला त्यांचं मन मोडलं नाही. म्हणून हो म्हटलं मी. आणि आपलं म्हणाल तर त्यानंतर 3 दिवसांनी आपण भेटू की. ती त्याला समजावत म्हणाली. 3 दिवसांनी काय आहे? तो थंड होत म्हणाला. तुम्हीच आठवून पहा. गुड नाईट, झोपा आता. त्याला कोड्यात टाकून तिने फोन ठेवला. तर मित्रांनो, गोष्ट तुझी माझी ही लव्ह स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.